नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल्स या टॉपिकविषयी बोलणार आहोत. यावरही आयोग कमीत कमी एक प्रश्न कव्हर करतोय. महत्त्वाच्या टॉपिक्सपैकी हा एक टॉपिक समजला जातो. चला आपण आता आर्टिकल्सवर बोलूया. आता बघा, आर्टिकल्स म्हटलं की अगदी पहिल्यापासून आपण अ एन द असं पटकन त्या ठिकाणी सांगतो की किती आर्टिकल्स आहे. तर काय आहे आर्टिकल ते समजून घेऊया. पहिले आर्टिकल्स जे तर मित्रांनो लक्षात ठेवा की त्या नामाच्या पूर्वी वापरल्या जातात. अ एन द नामाच्या पूर्वी, बरोबर. आणि त्याच्यामुळे आर्टिकल्स ही जी कन्सेप्ट आहे तर ही ॲडजेक्टिव्ह समजली जाते. म्हणजे उदाहरणार्थ आय सॉ, बघा आय सॉ अ बॉय. आता बॉय नाऊन आहे आणि नामाच्या बद्दल अधिक किंवा अतिरिक्त माहिती सांगणारा जो शब्द आहे तर तो ॲडजेक्टिव्हचं काम करतो. म्हणजे या ठिकाणी जे काही आहे तर हे ॲडजेक्टिव्ह म्हणून आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. तर त्यातल्या त्यात जी 3 आर्टिकल्स आपल्याला अभ्यासायची आहे तर अ आणि एन, बरोबर, आणि द ही नाऊनच्या पूर्वी वापरली जातात. त्या ॲडजेक्टिव्हचं कार्य करतात. उदाहरणार्थ अ बॉय हे नाऊन आहे, बॉय, बरोबर. त्याच्यानंतर ॲपल एक नाऊन आहे, ॲन ॲपल. मग द कॅट, इन द कॉर्नर, इन द कॉर्नर हे अतिरिक्त शब्द असल्यामुळे या ठिकाणी द वापरलं आहे. तर नेमकं अ काबरं वापरलं, ॲन काबरं द, हे सगळे नियम आता आपल्याला काय करायचे, बघायचे. ठीक आहे. तर बघा अ आणि एन आपण त्याचे प्रकार पाहू. पहिले एक इनडेफिनेट आर्टिकल आहे. याच्यात विभागलं आहे त्यांना. अ आणि एन ही इनडेफिनेट आर्टिकल्स आहे. इनडेफिनेट म्हणजे काय, अनिश्चित. का अनिश्चित? कारण ती अनिश्चित किंवा प्रथमच उल्लेख झालेल्या एकवचनी नामापूर्वी वापरतात. म्हणजे अ आणि एनचा जर तुम्हाला वापर पाहायचा असेल तर ते एकवचनी असलं पाहिजे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रथमच उल्लेख झालेलं पाहिजे, प्रथमच उल्लेख झालेलं, किंवा त्याच्याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. उदाहरणार्थ आय सॉ अ बॉय. आता आपण कोणत्या मुलाच्या विषयी बोलतोय अशी काही कुठली माहिती त्या ठिकाणी दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला घ्यायला लागतो अ बॉय. इथं द बॉय घ्यायचं काही कारण नाही, कारण ते अनिश्चित आहे. ठीक आहे. म्हणजे काय काय लक्षात ठेवाल, अ आणि एन एकवचनी नामापूर्वी, प्रथमच उल्लेख झालेल्या नामापूर्वी, अनिश्चित नामापूर्वी त्याचा वापर केला जातो. आता अ आणि एन चा एकत्रित उपयोग बघा. अर्थ बघा. पहिले अ आणि एनचा अर्थ आहे एक, या अर्थाने 12 इंचेस मेक अ फूट, म्हणजे 12 इंचाचा 1 फूट होतो. एक म्हणजे अ आणि एनचा अर्थ एक असा आहे, वन असा अर्थ आहे. पण वन शब्द वापरण्याच्या ऐवजी अ शब्द वापरतात. अजून एक अर्थ आहे त्याचा, कोणताही एक. फरक आहे एक आणि कोणताही एक मध्ये. याच्यामध्ये एनी अर्थ आहे बघा. अ प्युपिल म्हणजे विद्यार्थी शुड ओबे हिज टीचर, हा प्रतिनिधित्व करतोय. याचा अर्थ एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाची आज्ञा पाळावी असं नाही. एव्हरी, या अचा अर्थ एव्हरी आहे. काय आहे, एव्हरी. या अचा अर्थ एव्हरी नाही आहे. अजून एक वाक्य बघा, ॲन ॲपल अ डे, अचा अर्थ एव्हरी बघा. किप्स अ डॉक्टर, या अचा अर्थ एनी, आणि ह्या ॲनचा अर्थ वन आहे जो वर दिलेला आहे. म्हणजे थोडा फरक आहे अ आणि एन. जरी त्याचा अर्थ एक असला, एखादा, प्रत्येक, म्हणजे सगळ्या ठिकाणी एकच आहे, तर किंचितची शेड आहे ती एक थोडीशी लक्षात घ्या. ठीक आहे. An apple a day keeps a doctor away. So if you take one apple a day means every day you can keep a doctor away, means you can keep away any doctor, any, असा त्याचा अर्थ झाला. अ आणि एन एकत्रितरित्या कुठे वापरला जातो, व्यावसायिकांच्या नामापूर्वी. उदाहरणार्थ बघा, शी इज ॲन इंजिनियर. इंजिनियर एक व्यावसायिक आहे असं समजून या ठिकाणी उच्चाराप्रमाणे, मग याचा अ आ ई उच्चार झाल्यामुळे आपल्याला एन वापरला आहे. ही इज अ कारपेंटर, कारपेंटरचा क उच्चार आहे, अ वापरला आहे. आयोगाने असं वाक्य विचारलं आहे बघा, ही इज डॅश डॅश डॉक्टर, हे असं विचारलं आहे एकदा MPSCच्या परीक्षेला. खूप आहे तसं. एक व्यावसायिकाचं नाव आहे अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर. व्यावसायिकांच्या नामापूर्वी अ आणि एन वापरतात. एक्सक्लेमेटरी वाक्य असेल, एक्सक्लेमेटरी मार्क असतं, त्याची सुरुवात एक तर वॉटने होऊ शकते किंवा सचने होऊ शकते.
तर एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये वॉट किंवा सच नंतर पुढे एकवचनी नाऊन येते. हे नाऊन आहे बघा, मॅच एकवचनी नाऊन आहे. हे नाऊन आहे बघा गर्ल, त्याच्यामुळे आणि एन वापरता. वॉट गुड गर्ल, वॉट अन इंटरेस्टिंग मॅच, आणि एन वापरण्याची पद्धत आहे. तसं सच पण लक्षात ठेवा, सच अन इंटरेस्टिंग मॅच, सच अ गुड बॉय, आणि एन वापरायचे, द चालणार नाही. काय नियम आहे एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये, पुढे एकवचनी नाऊन येत असल्यामुळे वॉट किंवा सच नंतर किंवा एन या त्याच्या पुढच्या शब्दाच्या उच्चाराप्रमाणे, याचा इंटरेस्टिंग ई उच्चार आहे स्वराचा, एन याचा उच्चार ग, गुड ग व्यंजनाचा आहे, गुड. तो फरक असंच पाहणार आहे पुढे आपण. आत्ता थोड्या वेळ, आता बघा आपण क्वेश्चन टॅगच्या टॉपिकमध्ये, याच्यापूर्वी आपण जो टॉपिक घेतला होता त्या टॉपिकमध्ये आपण फ्यू आणि लिटिल या शब्दांबाबत सेमी निगेटिव्ह म्हणून पाहिलं होतं बघा. तर फ्यू आणि लिटिल हे सेमी निगेटिव्ह आहे, पण यांच्यापूर्वी जर आर्टिकल आलं तर त्याचा अर्थ मात्र एक नाही होत, पण त्याच्यात सकारात्मकता येते, तर त्याचा अर्थ सकारात्मक होतो. म्हणजे काय बघा, आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स, आर्टिकल आल्यामुळे हे सकारात्मक वाक्य, म्हणजे माझ्याकडे मला मित्र आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आहेत. आणि देअर इज लिटिल आहे बघा, नाही आलेला आहे, तर याचा अर्थ जवळपास नकारात्मक, म्हणजे नसल्यासारखं. देअर इज लिटिल होप ऑफ हिज लाईफ, म्हणजे त्याच्या जीवनाची अपेक्षा अत्यल्प आहे. याला सेमी निगेटिव्ह असलेला हा वर्ड आहे. काय नियम सांगतो की फ्यू आणि लिटिल एकटे आले विदाऊट आर्टिकल तर हे नकारात्मक शेड देतात, आणि लागून आलं तर त्याच्यामध्ये सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी. ठीक आहे. आता कुठे आणि एन कुठे नेमका, याच्याविषयी एक नियम काय सांगतो बघा आपल्याला. चा वापर काय लक्षात घ्यायचा, एकदा का तुम्हाला लक्षात आलं हे नाऊन एकवचनी आहे, त्याच्या अगोदर आणि एन वापरायचं ठरलं आता आपलं, मग आपल्याला दोनपैकी एक चॉईस करायचं. पहिल्यांदा हे तर चॉईस करावं लागेल ना, एन का द चे नियम वेगळे अर्थात. मग एकदा ठरलं आपलं की व्यावसायिकाचं नाव आहे किंवा वॉट नंतर येतं आहे असं लक्षात आलं, मग कसा निवडायचा आणि एनचा फरक ते बघूयात. तर बघा, ज्या एकवचनी नामाच्या उच्चाराची सुरुवात, ज्याच्या अगोदर आपल्याला हे आर्टिकल वापरायचं आहे ना, याची उच्चाराची सुरुवात ही जर व्यंजनाने झाली, कॉन्सोनंटने झाली तर वापरायचा. बॉयचा उच्चार ब आहे, बॉय. युनियन बघा, इथं बऱ्याच वेळेला विद्यार्थी फसून जातो, AEIOU तो पाहतो, पण मी तुम्हाला उच्चाराचा नियम सांगतोय. तोंडावाटे करायचा उच्चार. यूचा उच्चार जर यूज झाला, य काय व्यंजन आहे म्हणजे स्वर नाही आहे, तर मग इथे वापरायचं. युनियन लीडर असे वाक्य आयोगाने नेहमी विचारले. काय लक्षात ठेवा, व्यंजनाचा उच्चार असेल तर स्वराचा उच्चार असेल तर एन, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढची गोष्ट, मग आता एन केव्हा वापरायचा, एकवचनी नामाच्या उच्चाराची सुरुवात स्वराने झाली. शुद्ध मराठीमधले स्वर लक्षात घ्यायचे बघा, आ इ ई उ ए ऐ ओ औ ए हे सुद्धा स्वर आहेत. तर हे सगळ्यापैकी कुठल्याही स्वराने सुरुवात झाली तर आपल्या एन वापरायचं. बघा, ऑरेंज आहे, एन ऑरेंज. बघा, बरेच विद्यार्थी इथं काय करतो, जर घेईल तर चुकेल त्याचं, कारण याचा उच्चार सायलेंट आहे. आर, हा वर इतका क्लिअर उच्चार नाही, हचा उच्चार नाही, आचा उच्चार आहे, एन आ. म्हणजे आयोग काय करेल, यू दाखवेल पण ए आलेला आहे, कोणामुळे, उच्चारामुळे. यच असून एन आलेला आहे, कोणामुळे, उच्चारामुळे. उच्चार लक्षात ठेवा, याचा जर व्यंजनाने उच्चार होत असेल तर वापरा, स्वराने होत असेल तर एन. आणि याचीच प्रॅक्टिस आता नेमकी कशी करायची सर, नेमकं कसं नाही कळत, तर ते काही शब्द जे परीक्षेला वारंवार विचारले गेले आहेत त्याच्यावर आपण एक आता इथे टेस्ट घेतोय. तुमच्याकडे वही पेन असेल, जवळपास 24 शब्द आहे. तुम्ही काय करा, 1 मिनिटामध्ये याला आणि एन लिहिण्याचा प्रयत्न कराच. मी सांगतो तुम्हाला त्याची उत्तरं. ठीक आहे, टेक टाइम ऑफ 1 मिनिट. बघा, काही शब्द कठीण वाटतील, पण व्यवस्थित विचार करा.
चला आपण आता हे सोडवू. बघा आता या ठिकाणी बघा EWE असं आहे, याचा उच्चार मित्रांनो यू असा आहे. जसं YOUचा करतो यू, याचा अर्थ आहे मेंढी, याचा अर्थ आहे मेंढी. उच्चार कसा आला मित्रांनो? यू व्यंजनाचा उच्चार आहे. दिसताना स्वर दिसतंय परंतु उच्चार व्यंजनाचा आहे. इथे काय करायचं आपल्याला? यू. ऑनरेबल मॅन आहे बघा, ह उच्चार नाही त्याचा, क्लिअर उच्चार आहे. याचा उच्चार ह आहे बघा, ह क्लिअर उच्चार आहे. हिल बघा, हिल ह उच्चार आहे, हिल. ऑनरेबल मॅन एन, हा फरक लक्षात ठेवा. डिग्रींच्या नावाला पण आणि एन वापरलं. उच्चार आपण बघा BA चा उच्चार ब आहे, BA असा लिहिला जाईल मित्रांनो, BA. मात्र जर LLB दिसतंय तुम्हाला तर हे लिहिताना LLB असा लिहिला जाईल. याचा उच्चार बघा ए स्वराचा झाला. काय करायचं? NLLB. इथे यू आहे बरोबर, इथे पण यू आहे, इथे पण यू आहे. नीट लक्षात घ्याल. इथल्या यूचा उच्चार अम्ब्रेला आहे, एन अम्ब्रेला. इथला ऊचा उच्चार अनलकी आहे, याच्यासारखाच आहे, एन अनलकी है ना, एन अनलकी. इथला यूचा उच्चार बघा, यूचा उच्चार यच आहे, युनिव्हर्सिटी. युनियन लीडर पाहिलं होतं तसंच इथे येईल. युनिफॉर्म इथे पण येईल. युजलेस कार, यूचा उच्चार यूच झाला, वापरायचा. यूचा उच्चार यूच झाला, वापरायचा. आणि तो नाही झाला, स्वराचा झाला तर मग अनलकी आलं तर एन अनलकी, एन अम्ब्रेला. एनिमी, एनिमी, एन एनिमी. बघा यू युरोपियन, य उच्चार आहे बघा, ई दिसतोय उच्चार य आहे, एस एन. अशा काही गोष्टी सोप्या आहे ना, काही गोष्टी थोड्याशा सावधपणे सोडवायच्या. ऑनेस्ट मॅन याच्यासारखं बघा, ऑनेस्ट मॅन, एन ऑनेस्ट मॅन. ओ दिसतोय पण उच्चार 1 रुपी नोट, 1 रुपी नोट. होल, ह क्लिअर उच्चार आहे, होल. यूलॉजी, हां इथे बघा आता ई दिसतोय पण यू ने उच्चाराची सुरुवात आहे, यूलॉजी, यूलॉजी. रेंडियर, रेंडियर. इयर, इयर बघा हे थोडंसं अपवादात्मक लक्षात ठेवा, स्पेशली इयर. ईडलिंबूचा उच्चार आहे पण तरी पण इथे येतो, हे स्पेशली वेगळं लक्षात ठेवा. हेअर, हेअर सायलेंट आहे याच्यामध्ये, याचा अर्थ वारस आहे. केसांचा हेअर हा EHAIR, याला तुम्ही वापरू शकता पण याला एन करायला लागेल. SP, SP बघा, SP एन. यार्ड, यार्ड. ओनियन, ओ उच्चार आहे, एन. हॉर्स, ह उच्चार आहे, हॉर्स. बघा किती बरोबर आले ते चेक करा. ठीक आहे. काही वैशिष्ट्यपूर्ण फ्रेजेस आहे या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठेवा, लक्षात ठेवा. का बरं माहिती आहे? कारण की आणि यांचा अर्थ जसा आपण एक घेतला आहे तसा बघा लिटिल आणि फ्यू मध्ये एक अर्थाने लागला बघा. तसंच या ठिकाणी काही फ्रेजेस आहे बघा, पिटी असं विचारलं आयोगाने, व्हॉट पिटी, व्हॉट पिटी. एक्सक्लेमेटरी वाक्य आणि एन येतो, हे पण आहे. आणि पीटी तसं पाहिलं तर अनकाउंटेबल नाऊन आहे, 1 2 3 नाही मोजता येत, ॲब्स्ट्रॅक्ट प्रकारचं नाऊन आहे ते, तरी पण वैशिष्ट्यपूर्ण फ्रेजेसमध्ये आपल्याला वापरायला लागतो. लॉट ऑफ भरपूर असा होतो बघा, लॉट ऑफचा अर्थ एक नाही होत, हे याच्यातून सांगते. प्लेजर, व्हॉट प्लेजर. अनकाउंटेबल नाऊन आहे. हेडेक अनकाउंटेबल नाऊन आहे, तरी हेडेक म्हणण्याची पद्धत आहे. आय एम सफरिंग फ्रॉम हेडेक. पेअर ऑफ, एक जोडी, हे तसं लक्षात येऊन जाईल, एक जोडी. नंबर ऑफ, हे थोडंसं विशेष लक्षात ठेवा. नंबर ऑफ हे उलट अनेक वचन आहे बघा, नंबर ऑफ बघा, बॉईज असं अनेक वचन घ्यायला लागतं. नंबर ऑफचा अर्थ आहे भरपूर मोठ्या प्रमाणात, नंबर ऑफ बॉईज आर कमिंग. ठीक आहे. नंबर ऑफ अर्थ नाही आहे, अशा वैशिष्ट्यपूर्ण फ्रेजेस आहे. डझन, एक डझन. ग्रेट मेनी, त्याच्यात लक्षात घ्या, ग्रेट मेनी याच्यानंतर येणारं नाऊन आणि याच्यानंतर येणारी व्हर्ब या दोन्ही प्लुरल आहेत.
ह्या दोन्ही काय आहेत, प्लुरल आहे. तसं आपण हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये पाहणारच आहे. आता पण लक्षात घ्या, अचा अर्थ इथे एक नाही होते, हे मी तुम्हाला लक्षात आणून देतोय. अ ग्रेट मेनी म्हणजे भरपूर, म्हणजे अ नंबर ऑफ सारखा त्याचा अर्थ आहे अ ग्रेट मेनी बॉईज आर कमिंग. मात्र मेनी अ आला तर याचा अर्थ एव्हरी आहे. याच्यावर आयोगाने नेहमी प्रश्न विचारले. हां, मेनी अ स्पेशली लक्षात ठेवाल एक वचन आहे. मेनी अ बॉय सिंग्युलर इज सिंग्युलर. मेनी अ बॉय म्हणजे एव्हरी बॉय, याचा अर्थ एव्हरी घ्यायचा. याला अ आला तर म्हणजे अचा अर्थ एक झाला, पण अ ग्रेट मेनीचा अर्थ एक नाही झाला, अ नंबर ऑफचा अर्थ एक नाही झाला. काही एक असे वेगवेगळे फेजेस लक्षात ठेवा. टू टेक ॲन एज्युकेशन, बघा एज्युकेशन हे प्लेजर किंवा पी टी सारखं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे, तरी ॲन वापरलं. एक शिक्षण मिळावं, एक प्रकारचं असं त्यांना म्हणायचं असतं. सो टू टेक ॲन एज्युकेशन, इथे ॲनचा पर्याय निवडायचा, नो आर्टिकल घ्यायचं नाही, कारण ॲबस्ट्रॅक्ट नामापूर्वी कोणतेच आर्टिकल वापरत नाही असं आपण पुढे एका नियमात पाहणार आहे. इथे वापरायचं टिपिकल फ्रेजेसमध्ये हा प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इन अ लो व्हॉइस, बघा व्हॉइस पण मोजता न येणारी गोष्ट, अनकाउंटेबल आहे, तरी म्हणतात शी स्पीक्स इन अ लो व्हॉइस, एक दबक्या आवाजात बोलते ती. एक आवाज कसा मोजता येईल, पण टिपिकल फ्रेजेसमध्ये ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. या सगळ्या फ्रेजेस एकदा बघून घ्या व्यवस्थित, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा द वापरण्याचे नियम पाहिजे आपल्याला. द आपण याच्यापूर्वी पाहिलं आहे की अ आणि एन हे आपण इनडेफिनेट आर्टिकलमध्ये पाहिलं आहे. आता आपल्याला डेफिनेट आर्टिकलमध्ये द बघायचं आहे. डेफिनेटचा अर्थ नीट समजून घ्या पहिले. निश्चित म्हणजे आपण ज्या नामाच्या अगोदर द वापरायचं ठरवणार आहे किंवा वापरू ते नाम निश्चित असेल. आणि ते निश्चित कसं करता, तर त्याच्या दोन पद्धती आहे. तर एखाद्या नाम म्हणजे ते व्यक्तीचं किंवा वस्तूचं असेल याचा पूर्वी उल्लेख झालेला आहे. उदाहरणार्थ बघा, आय सॉ अ बॅग, प्रथमच उल्लेख झालेला आहे तर अ, आणि पुन्हा बॅग येतं आहे नाऊन, तर याला म्हणतात पुन्हा उल्लेख झाला, तर मग द बॅग. एकदा वापरून परत आलं निश्चित झालं. किंवा नाहीतर मग त्याबद्दल अधिक किंवा विशेष माहिती दिलेली आहे. एक तर ती फ्रेजने दिली जाईल किंवा ती क्लॉजने दिली जाईल. कशी, बघा आता इथं आपण बुकला द लावला आहे, का बरं, यू वॉन्ट नंतर वर्ब आहे पुढे बघा, म्हणजेच अतिरिक्त माहिती सांगणारे शब्द इथे जोडले. पुस्तक कोणतं, यू वॉन्ट, जे तुला पाहिजे, म्हणजे कशा पर्टिक्युलर पुस्तकाबद्दल बोललं जात आहे, म्हणून या ठिकाणी काय वापरलेलं आहे, द. पण असं जर वाक्य घेतलं तर आता आय सॉ डॅश डॅश बुक असं घेतलं तर आपल्याला काय करायला लागेल, अ बुक, कारण आपण कोणत्या पुस्तकाबद्दल बोलतो इथे काहीच माहिती नाही आहे. मग इथे माहिती दिलेली आहे, द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट, ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे. कोणतं, द बुक यू वॉन्ट, जे पुस्तक तुला हवं आहे. पुढे लेट्स गो टू द पार्क ऑफ दिस टाउन, बघा ऑफ दिस टाउन यू वॉन्ट याला अतिरिक्त माहिती सांगून त्या नामाला निश्चित केलेलं आहे. ठीक आहे, लेट्स गो टू द पार्क, हे पार्क नाऊन आहे आता, आणि या नामाच्या अगोदर हे द आर्टिकल का आलंय, कारण ते त्या नामाला निश्चित करत आहे. कळतंय. पुढे बघा आता, दिस इज द हाऊस, का द, कारण या नामाचं वर्णन पुढे केलंय, म्हणजे तेच घर आहे. कोणतं, जे दॅट महेश बिल्ट, म्हणजे जे महेशने बांधलं. कोणत्या तरी एका पर्टिक्युलर घराबद्दल बोलतोय, त्याला निश्चित करतोय, द वापरण्याची पद्धत आहे. म्हणजे द इज डेफिनेट आर्टिकल अँड वी कॅन मेक दॅट नाउन डेफिनेट बाय ॲडिंग इन्फॉर्मेशन, और इफ यू यूज इट अगेन यू कॅन यूज द आर्टिकल लाईक इन दिस सेंटेन्स. या पद्धतीने परत आलं एकदा सांगून ते द वापरला जातो. पुढचे काही नियम सोपे बघा. आता सुपरलेटिव्ह डिग्री आपण पाहतो, त्याच्यामध्ये आपल्याला विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी ॲडजेक्टिव्ह थर्ड फॉर्म याच्यापूर्वी इथे द वापरला जातो. नकळत आपण बघा ऑल द बेस्ट, आपण त्याचे नियमसुद्धा काही लक्षात नाही घेत तरी पण आपण ऑल द बेस्ट असं म्हणतो. हे नकळत ग्रामरच्या नियमाचा पार्ट कसं बनतं, तर हा A3 आहे. बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट हे 3 रूप आहे बघा. गुड, बेटर,
स्पेस है ना, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. मग हे जे तिसरं रूप आहे याच्यापूर्वी द वापरतात. शी इज डॅश डॅश टॉलेस्ट गर्ल द क्लास. गर्ल, टॉलेस्ट गर्ल, EST सुपरलेटिव्ह डिग्री, द टॉलेस्ट गर्ल. कळलं? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी द वापरतात. आता बघा, विशेषणाच्या दुसऱ्या रूपापूर्वी पण द वापरला आहे. पण काय लक्षात ठेवायचं, ऑफ द टू ची रचना हे असेल तरच आपल्याला द वापरायचं आहे, अदरवाईज मग द नाही वापरायचा. उदाहरणार्थ बघा, शी इज द बेटर, असं बेटरला A2 म्हणजे ॲडजेक्टिव्ह टू फॉर्म आहे. का द वापरू शकलो आपण, पुढे ऑफ द टू ची रचना आहे. म्हणजे ही इज द बेटर ऑफ द टू ब्रदर्स, म्हणजे दोन भावांपैकी तो अधिक चांगला आहे. अजून एक वाक्य बघा, सचिन इज द ब्रेव्हर, हा A2 आहे. ऑफ द टू हे सगळ्यात महत्त्वाच्या नियमाचा पार्ट आहे की हे असल्यावरच आपल्याला काय करायचं आहे, द लावायचं आहे, वापरायचं आहे. ऑफ द टू सोल्जर्स. पण ध्यान आला तर आपल्याला कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही. म्हणजे कसं पाहा, असं वाक्य आलं आता, शी इज द बेटर दॅन गीता, तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे, कारण ध्यान असलेलं आहे. तरी पण तुम्ही ॲडजेक्टिव्हच्या दुसऱ्या रूपापूर्वी द वापरताय तर चालणार नाही. ऑफ द टू असेल तर चालेल, दॅन नसला पाहिजे. दॅन आला तर कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही. काय म्हणायचं मग, शी इज बेटर दॅन गीता, शी इज बेटर दॅन गीता. ठीक आहे, राहील लक्षात. तसंच आता विशेषणाच्या बघा, विशेषणाच्या पहिल्या रूपापूर्वी पण द, म्हणजे तिसऱ्या रूपापूर्वी वापरलं द बेस्ट, दुसऱ्या रूपापूर्वी वापरलं द बेटर, पण ऑफ द टू पाहिजे. पहिल्या रूपापूर्वी पण द वापरता येईल, पण जगातले त्या कॅटेगरीचे संपूर्ण लोक असा अर्थ होईल. म्हणजे स्ट्रॉंग आलं, म्हणजे तुम्ही द स्ट्रॉंग म्हटलं तर जगातले सगळे बलवान लोक, क्रियापद अनेक वचन होईल या पद्धतीने. म्हणजे उदाहरण बघा, द स्ट्रॉंग शूड हेल्प द पुअर. हां बघा, आता हे पुअर पण ॲडजेक्टिव्ह आहे, स्ट्रॉंग पण ॲडजेक्टिव्ह आहे. पुढे नाऊन नाही वापरलं आहे, नाऊन नाही वापरायचं. विशेषणाच्या पहिल्या रूपापूर्वी त्या विशेषणालाच नाऊन बनवून टाकायचं, तर द वापरतात. येणारी वर्ब आली तर ती अनेक वचन असते, जसं इथे आर अनेक वचन आहे बघा. द रिच शुड नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट, श्रीमंत कधी कायम काय डिसऑनेस्ट नसतात. श्रीमंत म्हणजे एका श्रीमंत माणसाबद्दल बोलताय का, जगातले सगळे. वी शुड नॉट डिसरिस्पेक्ट द डेड, आपण मृतांचा अनादर करू नये. म्हणजे कुठल्या एका माणसाबद्दल बोलतोय पर्टिक्युलरली नव्हे, कुठलाही या जगातला. द डेड. द स्ट्रॉंग शुड हेल्प द पुअर, म्हणजेच बलवानांनी कमजोरांना मदत करावी. द पुअर. ठीक आहे, पण जर तुम्ही म्हणा आय सॉ द पुअर, हे असं नाही चालणार ना. आय सॉ द पुअर हे असं वापर चालणार नाही, कारण की याच्यात जगाचं प्रतिनिधित्व होत नाही. तुम्ही आय सॉ अ पुअर मॅन असं म्हणू शकता. काय म्हणू शकता, आय सॉ अ पुअर मॅन. मग तुम्ही या मॅन या नामासाठी आपण आर्टिकल कन्सिडर करतोय असं लक्षात ठेवा. ठीक आहे. क्रमवाचक विशेषणानंतर ज्याला आपण ऑर्डिनल्स म्हणतात, पुढे नाऊन येतं बघा. क्रमवाचक म्हणजे बघा फर्स्ट सेकंड, आपण ॲडजेक्टिव्हमध्ये पण पाहिलं आहे क्रमवाचक संख्या, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, याच्यामध्ये पुढे नाऊन आलं. हे नाऊन आहे बघा. ही इज द फर्स्ट मॅन टू कम, द फर्स्ट मॅन, द सेकंड चान्स. बघा, दिस इज द लास्ट चॅप्टर. चॅप्टर नाऊन आहे का नाही, ही क्रमवाचक संख्या आहे. क्रमवाचक संख्यांनंतर पुढे नाऊन आल्यास त्यांच्या पूर्वी आर्टिकल वापरतात. दिस इज द सेकंड चान्स, दिस इज द सेकंड चान्स फॉर यू, दिस इज द, का बरं, सेकंड क्रमवाचक संख्या आणि त्याच्यानंतर नाऊन आलेलं आहे. दिस इज द सेकंड चान्स फॉर यू. ठीक आहे. क्रमवाचक संख्यानंतर पुढे नाऊन आलं. क्रमवाचक संख्या कोणत्या, फर्स्ट सेकंड फोर्थ, त्याचं नाऊन येतं पुढे, तर त्याच्यापूर्वी द वापरतात. अ आणि एन चालणार नाही. पुढे पहा, प्राण्यांचा ॲनिमल्स असतील किंवा पक्षी फुलं
यांच्या नामाचा संपूर्ण जातीसाठी उल्लेख झाला, म्हणजे कुठल्या एका पर्टिक्युलर फुलाबद्दल किंवा प्राण्याबद्दल नाही बोलत आहे, युनिव्हर्सली सगळ्यांना कव्हर करतोय, तर द वापरतात. म्हणजे कसं पहा, द कॅमल म्हणजे काय, जगातला प्रत्येक कॅमल असा अर्थ होईल. इज अ युजफुल, बघा युजफुल उच्चार आहे, यूचा यूज उच्चार, अ युजफुल ॲनिमल इन डेझर्ट, वाळवंटामधला एक उपयोगी प्राणी आहे. उंट, मग प्रत्येक उंट म्हणजे एव्हरी असा अर्थ झाला त्याचा, पण द वापरायचा. द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल, मीन्स एव्हरी डॉग. आता बघा, आय सॉ, आता असं जर वाक्य आलं तर हे जगातलं सगळं प्रतिनिधित्व करत नाही या वाक्यातून. तुम्ही एका कुत्र्याच्या विषयी बोलताय, आय सॉ अ डॉग. पुढे बघा, डॅश डॅश डॉग इन द केनल. केनल माहिती आहे ना, कुत्र ज्या घरात राहतो त्याच्याकडे जे बनवलं जातं त्याला केनल म्हणतात. बघा, इज जे असेल पुढे वाक्य. आता या डॉग इन द केनल हे त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती सांगणारे शब्द झाले. इथे पण द येईल, पण तो हा द नाही, हे जगातले सगळे कुत्रे. इथे तुम्ही एका पर्टिक्युलर कुत्र्याबद्दल बोलताय ज्याची तुम्ही माहिती देताय, इथे तुम्ही एका कुत्र्याबद्दल बोलताय ज्याच्याबद्दल तुम्ही माहिती देत नाहीये. पण जगाचं प्रतिनिधित्व इथे पण नाही डॉगकडनं आणि इथे पण नाहीये, इथे आहे. हा फरक लक्षात घ्या. पुढे दोन विशेष नामांची, हे नामाच्या पण चॅप्टरमध्ये याच्यापूर्वी पाहिलं आपण, दोन विशेष नामं आहेत, म्हणजे कालिदास आहे, एक शेक्सपियर आहे. तर दुसऱ्या विशेष नामा अगोदर द वापरतात. आणि मग तुम्ही इथलं कुठे पण नाव, कुठलंही नाव बदलू शकता. मिस्टर पाटील इज द शेक्सपियर ऑफ इंडिया, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया, माय फादर इज द हिटलर ऑफ माय फॅमिली. हिटलर या पद्धतीने, द हिटलर, द सचिन तेंडुलकर, द अब्दुल कलाम. पण पहिले तुलना पाहिजे कोणाची तरी. दोन विशेष नामांची एकमेकांशी तुलना झाल्यास दुसऱ्या विशेष नामापूर्वी द वापरतात, बरोबर. म्हणजे कसं पहा, जर तुम्ही असं म्हटलं आय हेट डॅश डॅश हिटलर, हिटलर विशेष नाव आहे, इथं कोणाचीच तुलना झालेली नाही आहे, आर्टिकल नाही वापरायचं, बरोबर. मागे वाक्य बोललो होतो मी, माय फादर हे एक नाऊन झालं, इज डॅश डॅश हिटलर ऑफ माय फॅमिली. असं जर मी वाक्य तयार केलं तर फादर यांनाच आपण हिटलर म्हणून संबोधतोय. दोन विशेष नामांची तुलना आली, दुसऱ्या विशेष नामापूर्वी द वापरतात. इथे जगातलं सुप्रसिद्ध नाव येईल जे त्या कुठल्या तरी क्वालिटीला रिप्रेझेंट करेल. कळतंय, राहील लक्षात. असा प्रयत्न करा. काय होतं बघा, दोन विशेष नामांची एकमेकांशी तुलना केल्यास दुसऱ्या विशेष नामापूर्वी द वापरतात. तुलना नसेल तर विशेष नामापूर्वी व्यक्तीच्या आर्टिकल वापरत नाहीत. हे आर्टिकलच्या नियमामध्ये आपण पाहणार आहे, कुठे वापरत नाही या नियमात. आता जगातील त्या प्रकारची एकमेव युनिक एखादी गोष्ट असेल तर द वापरतात. एकमेव, ती वस्तू असेल, इमारत असेल, त्या प्रकारची एक स्मारक असेल, मॉन्युमेंट म्हणतात, तर द वापरायचं. उदाहरण बघा, द ताजमहल, एकच जगातलं त्या प्रकारचं एकच, द वापरायचं. द सन, ग्रह तारे एकच आहे, द सन, द मून, द अर्थ, एकमेव आहे, युनिव्हर्सली, द वापरायचं. ठीक आहे. आता बघा, हे सेम झालं, हा नियम सेम झाला. उच्च अधिकार पदांच्या नामापूर्वी, उच्च पदस्थ अधिकारी, मागे काय पाहिलं तर माहिती आपण, हे बघा, ही इज डॅश डॅश डॉक्टर, हे आयोगाचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं, अ डॉक्टर. याला आपण व्यावसायिकांच्या नामापूर्वी म्हटलं होतं, ॲन इंजिनियर, अ डॉक्टर, अ स्टुडंट, अ टीचर. पण हेडमास्टर आलं तर हे उच्च पदस्थ पदनाम आहे, तर द हेडमास्टर, हे लक्षात ठेवा. द प्रेसिडेंट, कुठेतरी एखादी संस्था याला रिलेट करते. आता आय एम अ टीचर, मग मी कुठे संस्थेत असलाच पाहिजे असं काही नाही, हा व्यवसाय झाला. तुम्ही हेडमास्टर आहे ना, कुठल्या तरी शाळेलाच बिलॉंग करता. तुम्ही प्रेसिडेंट आहे ना, तर कुठल्या तरी शाळेला, संस्थेला, देशाला बिलॉंग करतात. द चेअरमन, द मॅनेजर, हे पदनाम आहे. हा फरक लक्षात ठेवा, व्यावसायिकाच्या नामापूर्वी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या नामापूर्वी. एकदा आयोगाने एस पीचं कसं वाक्य विचारलं बघा, मागे एस पी पाहिलं तर आपण, ही इज डॅश डॅश एस पी. आता हे पण पद आहे तसं, पण इथं काही त्याच्याबद्दलची अधिक माहिती दिलेली नाही आहे.
त्याच्यामुळे या ठिकाणी ही इज एन एस पी. पण अजून आहे का आयोगाचं वाक्य बघा, ही इज डॅश डॅश एस पी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. बघा आता या दोघांमधला फरक लक्षात घ्या. हे ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट जे आहे ना, हे याला निश्चित करताय, नाही तर अदरवाईज हा एक व्यवसाय आहे असं त्या ठिकाणी लक्षात घ्या. बरोबर, मी तर काय येईल द एस पी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. मात्र या ठिकाणी तुम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायची गरज नाही आहे की द चेअरमन ऑफ दिस कॉलनी वगैरे काहीच नाही, तो चेअरमनच आहे. द चेअरमन इज कमिंग असंच म्हणायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे थोडासा फरक त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट हा एक थोडा वेगळा आणि विशेष नियम लक्षात ठेवा. ह्या काही जागा आहेत बघा, चर्च, स्कूल, कॉलेज, आणि यांचा एक विशिष्ट पर्पज आहे. पर्पज म्हणजे कसं, चर्च मंदिर असेल, टेम्पल असेल, मॉस्क असेल, मस्जिद असेल, इथे प्रार्थनेच्या उद्देशाकरता जातात. स्कूल कॉलेजला शिक्षणाकरता जातात. बेडला बिछाण्यासाठी, झोपीसाठी. हॉस्पिटल इलाज करण्यासाठी. चर्च त्या पद्धतीने. प्रिझन किंवा जेल असेल तर कैद्यांना पाठवलं जातं. मार्केटमध्ये भाजीपाला वगैरे घेणे इत्यादी जागांचा मूळ उद्देशासाठी उपयोग झाल्यास, म्हणजे ज्या गोष्टी करता ते बनले त्याच्याच करता जर उपयोग झाला तर मात्र आर्टिकल आपल्याला कोणतंच वापरायचं नाही आहे. पण मूळ उद्देशाच्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग झाला तर आपल्याला मात्र द आर्टिकल वापरायचं आहे. म्हणजे कसं काय पहा, वी गो टू डॅश डॅश चर्च. आता चर्चला तुम्ही प्रार्थनेला गेले, मग चर्चला प्रार्थनेलाच जातात, हा त्याचा मूळ उद्देश झाला. मूळ उद्देश हे कोणतंच आर्टिकल नाही वापरायचं, हे नो आर्टिकलचं चिन्ह आहे. आय मेट हिम ॲट द चर्च. आता मी त्याला चर्चला भेटलो. आता चर्च काय भेटायची जागा आहे का, तर नाही. मूळ उद्देशाच्या व्यतिरिक्त झाले तर आपल्याला काय लावायचं आहे, द लावायचं. तर वाक्य बघा, ही वेंट डॅश डॅश, ही वेंट टू डॅश डॅश बेड टू रिपेअर इट. आणि जनरली आय गो टू डॅश डॅश बेड ॲट 10 o'clock. बघा दोघी ठिकाणी बेड आलेलं आहे. ही वेंट टू डॅश डॅश बेड टू रिपेअर इट. तो बेडला रिपेअर करायला गेला. आता बेड ही काही रिपेअर करायची जागा आहे का, नाही. म्हणजे मेन उद्देशाच्या व्यतिरिक्त उपयोग झाल्यास तर वापरायचं. जनरली आय गो टू बेड ॲट 10 o'clock. म्हणजे 10 वाजता मी बिछाण्याला जातो, म्हणजे झोपी जाण्याच्या उद्देशाने तोच उद्देश असेल तर आर्टिकल वापरायचं, असं लक्षात ठेवा. पुढे अनेकवचनी नाम असेल पण त्याच्याबद्दल, अनेकवचनी नाउन्स पूर्वी, पण इथं काय लिहायचं, अधिक माहिती दिल्यास. हे तर लागणारच आहे, अधिक माहिती दिल्यास. मग ते एकवचनी नाऊन असेल, अधिक माहिती दिलेली आहे तरी पण द. अनेकवचन आहे, अधिक माहिती दिलेली आहे तरी पण द. अनेकवचन आहे ना, अधिक माहिती दिलेली नाही, मग आर्टिकल नाही वापरायचं. ते आर्टिकल न वापरण्याच्या नियमामध्ये आपण पाहणार आहे. आलं लक्षात. बघा आता चिल्ड्रन आलं रे आलं, अनेकवचन लगेच द वापरायचं असा नियम नाही आहे मित्रांनो. इथं ऑफ मिस्टर पाटील आहे, कोणत्या तरी विशिष्ट मुलांबद्दल बोलत आहे. कोणती मुलं क्लेवर आहे, मिस्टर पाटीलची. द कम्प्युटर्स आर न्यू, नवीन आहेत. कोणती, ऑफ दिस हाऊस. कोणती, एका विशिष्ट प्रकारच्या कम्प्युटर्स किंवा चिल्ड्रन या नामाबद्दल बोलत आहे, जे अनेक वचन आहे पण त्याच्याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे तर आपल्याला द वापरायचं. एक वचन आलं तरी द चाइल्ड ऑफ मिस्टर पाटील इज क्लेवर चालणार आहे आपल्याला. अधिक माहिती दिलेली आहे, हा एक पार्ट त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आता खाली काही नाउन्स दिलेले आहे जे नदींचे नावं आहेत. वाचल्याबरोबर समजेल, समुद्राचे नावं, या सगळ्यांना द कवर होतं बघा. कसं, रिव्हर्स, नद्यांची नावं दिलेली आहे, द गंगा, द गोदावरी, द वापरायचं. आयोग पूर्ण वाक्य देईल. आयोग कसं देणार आहे तुम्हाला बघा, डॅश डॅश गंगा इज अ होली रिव्हर, हे आयोगाचं वाक्य आहे. मग गंगा नदीचं नाव आहे, हे ते पूर्ण वाक्यातून क्लिअर करून देणार आहे आपल्याला. तुम्हाला गंगा एखाद्या बाईचं पण नाव असेल सर, कसं काय ओळखाय, हे असं वाक्य देईल ना, ते ही नदी आहे असं कळतं आपल्याला त्याच्यातून. द गंगा या पद्धतीने लक्षात ठेवा. द गोदावरी, द तापी, द नाईल, जे असेल ते. आता बघा माउंटन्स, पर्वतांची नावं आहे, द हिमालय, द आल्प्स. आल्प्स आम्हाला तर माहीतच नाही सर,
ते देणार आहे पुढे माउंटन असा शब्द. हां, सीज समुद्राचं नाव आलं, द अरेबियन सी, द कॅस्पियन सी. ओशन्स महासागरांची नावं आली, द पॅसिफिक ओशन, प्रशांत महासागर, द इंडियन ओशन, हिंदी महासागर. महासागरांच्या नामांपूर्वी द वापरतात. बेज उपसागर आहेत, द बे ऑफ बेंगॉल, बंगालचा उपसागर ज्याला म्हणतो. काही समुद्र पाहिले आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर महासागर, मग उपसागर, हे सगळे कसले घटक आहेत? निसर्गातले घटक आहेत साधारणपणे. डिरेक्शन्स बघा, दिशांचे नाव आहे द ईस्ट, द वेस्ट. प्लॅनेट्स ग्रह ताऱ्यांचे नाव आहे द अर्थ, द ज्युपिटर, द मार्स. ओके, काही स्टार्स आहे बघा, काही सॅटेलाईट पण आहेत, सन मून, सगळ्यांना द येतात. जगातल्या एकमेव वस्तूमध्ये पण आहे द अर्थ, द हेल, गो टू द हेल. द हेल एकच आहे, एकच नरक आहे, एकच हेवन आहे, एकच पृथ्वी आहे. या पद्धतीने एकमेव, त्याच्यात पण ते कवर होऊन जाईल. तारे झाले. इपिक्स काही महाकाव्य बघा, द रामायण, द बायबल, द कुराण, द गुरुग्रंथ साहिब. पुस्तक आहे, जगातले एकमेव पण म्हणता येईल, किंवा मग धार्मिक ग्रंथांची नावं पण तुम्हाला द मध्ये कवर होतील, ज्याला महाकाव्य म्हटले जातात. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला फ्ल्यूटचा अर्थ मुलांना कळला नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर लिहिता आलं नव्हतं की द आय लाईक डॅश डॅश फ्लूट, हे असंच होतं फक्त. द फ्लूट बासरी, द ट्रम्पेट तुतारी, द हार्मोनियम, द तबला, हे असं लक्षात घ्यायला द वापरायचं आहे. विशेष नामांमध्ये एखाद्या देशाचं नाव आलं, इंडिया, पाकिस्तान, तर आर्टिकल नाही वापरत, आय लिव्ह इन इंडिया. पण संयुक्त राष्ट्र आहे, ज्याची सुरुवात यूने होते, तर द वापरायचं. संयुक्त राष्ट्रांच्या नामापूर्वी द वापरायचं, यूने सुरुवातील. द USA, द UK युनायटेड किंगडम, हे अनेक देशां मिळून एक संयुक्त राष्ट्र जे तयार होतं, तर त्याला द वापरण्याची पद्धत आहे. द US झालं, द USSR बघा, द UAE युनायटेड अरब एमिराट्स, ते कंट्रीज. ठीक आहे, तर असं तुम्ही इथे द घ्यायचा. न्यूजपेपर्सची नावं, वृत्तपत्रांची प्रसिद्ध पाहिजे, द टाइम्स ऑफ इंडिया, द लोकमत, द हिंदू. हे सगळं काय आहे? वर्तमानपत्रांच्या नावाला द वापरण्याची पद्धत आहे. अजून काही बघा, मॅगझिन्स आहेत, रजिस्टर्ड पाहिजे मात्र. द एम्प्लॉयमेंट न्यूज. क्लब्स काही मंडळं आहेत रजिस्टर्ड, अर्थात द लायन्स क्लब, द रोटरी क्लब. काही संस्था आहेत, द रयत शिक्षण संस्था, द कोकण संस्था. एजेस होऊन गेले बघा, युग होऊन गेले. द एलिझाबेथन एज, द मॉडर्न एज, द स्टोन एज, अश्मयुग होऊन गेलं. क्रांत्या होऊन गेल्या, त्या क्रांत्यांना नावं दिले गेले, द लावायचं. द फ्रेंच रिव्होल्युशन, द ब्लड रिव्होल्युशन, द व्हाईट रिव्होल्युशन. एम्पायर्स काही साम्राज्य होऊन गेलेत, द रोमन एम्पायर, द ग्रीक एम्पायर. काही जे काही विद्यापीठ आहेत त्यांना पण द, पण युनिव्हर्सिटी शब्द पहिले आहे ना, द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, द युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर असं. ट्रेन्स आहेत, शिप्स आहे, याला पण द वापरण्याची पद्धत आहे बघा. द शताब्दी एक्सप्रेस, द टायटॅनिक्स वगैरे. हॉटेल्सची नाव आहे बघा, द ग्रँड हॉटेल, द हॉटेल ओबेरॉय, द हॉटेल ताज. द लावण्याची पद्धत आहे. डेझर्ट्स वाळवंटाची नावं, द सहारा, द थर, द मग वापरायचा. स्मारकांची नावं आहे, एकमेव वस्तूंमध्ये पण येईल हे, द रेड फोर्ट, द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, द स्टॅच्यू ऑफ युनिटी. टिकेट्स आहे, काही वर्षाचे समुदाय आहेत, द 90s, द 80s. ही बॉर्न इन द 90s, ही वॉज बॉर्न इन द 90s. काही ऑर्गन्स, आपल्या शरीराचे अवयव आहे, त्यांना द लावण्याची पद्धत आहे. द स्टमक, द बॅक, द हेड, द हँड, या पद्धतीने. ठीक आहे, तर बघा इतके सगळे नियम तुम्ही दच्या याच्यामध्ये लक्षात घ्या. आता काही नियम जे आपण ते आर्टिकल कुठे वापरत नाही ते पण आहे, कारण आयोग 4 पर्याय देणार आहे, अ अँड द आणि नो आर्टिकल. आता नो आर्टिकल म्हणजे आर्टिकल कुठे वापरत नाही त्याचे काही नियम आता आपण या ठिकाणी बघूयात. बघा या ठिकाणी आता आर्टिकल्स कुठे नाही वापरत, तर व्यक्तींचे नावं किंवा मग शहर, राज्य, देश यांची नावं जे विशेष नाव प्रकारात आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुणे नाही वापरायचं, म्हणजे आय लिव्ह डॅश डॅश पुणे, काही नाही, आर्टिकल नाही वापरायचं. पण 2 विशेष नामांची तुलना केली तर दुसऱ्या विशेष नामापूर्वी द वापरायचं. याच्यापूर्वी ते शेक्सपियरच्या उदाहरणात आपण पाहिलं होतं. पण आय लिव्ह इन नाशिक, आय सॉ रमेश, आय सॉ द रमेश, रमेश असं काहीच नाही घ्यायचं. द गणेश काहीच नाही. भाववाचक नाम असेल, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, अनकाउंटेबल असतात,
पदार्थवाचक नाम असतात, मटेरियल नाऊन असतात, जे 1 2 3 नाही मोजतायत, आर्टिकल वापरायचं नाही. अधिक माहिती दिली द वापरायचं. उदाहरणार्थ आय, बघा इकडे पाहिजे होतं, आय नीड डॅश डॅश मिल्क. हां, इथं लिहितो बघा मोकळं, आय नीड डॅश डॅश मिल्क. आता मटेरियल प्रकारचं नाऊन आहे, आर्टिकल वापरायचं नाही, पण आय नीड डॅश डॅश मिल्क ऑफ धिस बॉटल ओनली. हे नाऊनच्या वेळेस पण पाहिलंय, तुम्हाला आठवत असेल. आय नीड मिल्क, आता कोणतं दूध, काहीच अतिरिक्त माहिती दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे आर्टिकल वापरायचं नाही. पण आय नीड डॅश डॅश मिल्क, कोणतं दूध, ऑफ धिस बॉटल ओनली. यू आर टॉकिंग अबाउट पर्टिक्युलरली द मिल्क विच इज इन द बॉटल, दॅट इज वाय द मिल्क. म्हणजे पदार्थवाचक आणि भाववाचक नामांबद्दल अधिक माहिती दिलेली नसेल, सर्वसामान्य अर्थाने असेल तर आर्टिकल नाही वापरत. अधिक माहिती दिली, निश्चित केलं तर द वापरायचं आहे आपल्याला. हा तर त्याचा बेसिक नियमच आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता खेळांचे नावं आहेत, खेळांची नावं, स्पोर्ट्स, बरं, यांना पण यांना पण कोणतंच आर्टिकल नाही वापरायचं आपल्याला. बघा क्रिकेट, आय लाईक डॅश डॅश क्रिकेट असा आला. आता आय लाईक क्रिकेट, द क्रिकेट काही नाही, आय लाईक क्रिकेट, क्रिकेट इज माय फेवरेट गेम, आय लाईक खो खो, या पद्धतीने. व्हॉलीबॉल, खो खो, फुटबॉल जे असेल ते. ठीक आहे, हॉलीला व्ही असेल. ओके, पर्वत शिखर, हां हा एक विशेष नियम लक्षात घ्या. आता हा एक विशेष नियम बघा, आपण पर्वतांची नावं पाहिली, नद्यांची नावं पाहिली, डोंगरांची नावं, द वापरला. आणि पर्वत शिखराचं नाव आलं तर नो आर्टिकल, शिखराला पीक म्हणतात. उदाहरणार्थ बघा, डॅश डॅश माउंट एव्हरेस्ट इज डॅश डॅश हायेस्ट पीक इन द वर्ल्ड किंवा ऑफ. इथे पण आता समजा तुम्हाला आयोगाने इथं 3 पर्याय दिले, असं पण फील करायला देतात. कोणता पर्याय बरोबर येईल, नो आर्टिकल द आणि द. आयोग काय करेल मग, द द द एक पर्याय, नंतर मग नो आर्टिकल द, परत नो आर्टिकल. म्हणजे असे 3 वेळेला आपल्याला आर्टिकलच्या जागेमध्ये फील करायचं. माउंट एव्हरेस्ट हायेस्ट पीक आहे, पीक म्हणजे पर्वत शिखराचं, त्याच्या नामापूर्वी आर्टिकल वापरत नाही. तर हायेस्ट सुपरलिटिव्ह डिग्री आहे, 3रं रूप आहे द. वर्ल्ड जगात एकमेव आहे, ऑफ द वर्ल्ड. अशा पद्धतीने तुम्हाला डबल फिलर, काही वेळेला आर्टिकल ट्रिपल फिलर, सिंगल फिलर येऊ शकतं. आपल्याला सगळे नियम माहीत असेल तर आपल्याला सोडवता येतं. ठीक आहे, हे आर्टिकल कुठे वापरत नाही पाहतोय आपण नाते शब्द जे आहेत, मदर फादर, त्याला अ मदर द मदर असं काहीच नाही, माय मदर म्हणू शकता. बघा, फादरला नो आर्टिकल, मदरला नो, ब्रदर सिस्टर कोणीच नाही, नो आर्टिकल. हां, इथं आर्टिकल वापरायचं. हां, हे एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बघा, एक लक्षात घ्या. आता आय सॉ डॅश डॅश मॅन, म्हणजे मी एका माणसाला पाहिलं, म्हणजे मी एका पुरुष जातीच्या माणसाला पाहिलं, याच्याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. अ मॅन डॅश डॅश मॅन इन व्हाईट धोती इज माय अंकल. बघा, आता मॅन कोणता माणूस, इन व्हाईट धोती, एका पर्टिक्युलर माणसाबद्दल बोलतोय जो व्हाईट धोतीमध्ये आहे. मग या ठिकाणी परत आपण एका पुरुषाबद्दल बोलतोय, पण त्याला आपण निश्चित केलेलं आहे इथे द मॅन. आता बघा, डॅश डॅश मॅन इज मॉर्टल, हे आयोगाने एकदा नाही 2 3दा विचारलेलं वाक्य आहे. माणूस हा मरते म्हणजे त्याला मरण आहे. आपण कोणत्या माणसाबद्दल बोलतोय, तर असं एका पर्टिक्युलर माणसाबद्दल नाही, याला म्हणता युनिव्हर्सली, ज्याच्यात महिला पण कव्हर होते, मुलं पण कव्हर होता. मनुष्य, माणूस पुरुष नाही, मनुष्य. जेव्हा असा मॅनचा अर्थ युनिव्हर्सली लागेल त्यावेळेला ह्या नामाच्या पूर्वी आर्टिकल वापरत नाही. तर क्लिअर कट व्यवस्थित लक्षात ठेवाल. बघा, मॅन इज अ, इथं काबराला करता ॲनिमल करता, इज अ सोशल ॲनिमल, पण मॅनच्या अगोदर काहीच नाही. वुमन इज मॅन्स पार्टनर, सो एव्हरी वुमन, वी आर नॉट टॉकिंग पर्टिक्युलरली अबाउट वन सिंगल वुमन, फिमेल, सगळ्या स्त्रिया अशा अर्थाने. हे असं नेहमी आयोगाने विचारलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट. कुठे वापरत नाही, तर बघा, हां आता आपण चिल्ड्रनचं पाहिलं तर बघा, अनेक वचन आलं म्हणजे द वापरायचं असं सरसकट नियम नाही आहे.
त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती आहे. चिल्ड्रन ऑफ मिस्टर पाटील होता, आपण द घेतला होता, द चिल्ड्रन ऑफ मिस्टर पाटील. नुसतं चिल्ड्रन आला होता. चिल्ड्रन लाईक चॉकलेट्स, मुलांना चॉकलेट. कोणते मुलं? कोणत्या पर्टिक्युलर मुलाबद्दल बोलत नाहीये म्हणून आर्टिकल वापरायचं. कम्प्युटर्स, कोणते कम्प्युटर? नाही. आर युज्ड इन मेनी ऑफिसेस, ऑफिसेसमध्ये कम्प्युटर वापरले जातात. कोणते कोणत्या कम्प्युटरबद्दल बोलतोय आपण? अशा विशिष्ट कम्प्युटर्सबद्दल बोलत नाही आहेत. ठीक आहे. पुढे सामान्य अर्थाने जेवणांच्या नामापूर्वी, मिल्स जेवणांचे नाव असतील तर त्याच्यापूर्वी आर्टिकल वापरत नाही. परंतु जेवणांच्या नामापूर्वी जर ॲडजेक्टिव्ह आलं तर अ किंवा एन वापरतात. अ किंवा एन, हे अ किंवा एन आहे. अ किंवा एन. काय बोललो बघा, जेवणांच्या नामापूर्वी आर्टिकल वापरत नाही. डिनर इज रेडी. पण जेवणांच्या नामापूर्वी जर ॲडजेक्टिव्ह आलं तर याच्या उच्चाराप्रमाणे जिथं आपल्याला लेट, ल उच्चार आहे, अ किंवा एन वापरायचं. कळलं? जेवणांच्या नामापूर्वी आर्टिकल वापरत नाही, पण त्याच्यापूर्वी ॲडजेक्टिव्ह आलं तर उच्चाराप्रमाणे अ किंवा एन वापरायचं आहे. अजून एक वाक्य बघा, आय टेक डॅश डॅश ब्रेकफास्ट एव्हरी डे. आय हॅड डॅश डॅश अर्ली ब्रेकफास्ट. आता आय टेक डॅश डॅश ब्रेकफास्ट जेवणाचं नाव आहे, पण सामान्य अर्थाने कुठलंही ॲडजेक्टिव्ह वगैरे त्याच्या अगोदर आलेलं नाही. डायरेक्ट जेवणाचं नाव आहे, आर्टिकल वापरायचं नाही. सामान्य अर्थाने जेवणांच्या नामापूर्वी आर्टिकल वापरायचं नाही. परंतु जेवणाच्या नामापूर्वी ॲडजेक्टिव्ह आलं. बघा, ब्रेकफास्ट जेवणाचं नाव आहे पण अर्ली ॲडजेक्टिव्ह आहे. आज माझा जरा लवकरच ब्रेकफास्ट झाला. हॅड अर्ली, अर्लीचा उच्चार ई आहे. एन, एन अर्ली ब्रेकफास्ट. काय करायचं? एन अर्ली ब्रेकफास्ट. कळतं नियम? अशा पद्धतीने हा कुठे वापरतात आणि कोणत्या कारणामुळे नाही वापरत, दोन्ही पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. अजून कुठे वापरत नाही त्याचा नियम, तर भाषेंच्या नामापूर्वी नाही वापरत. वी आर स्टडिंग इंग्लिश, आम्ही इंग्लिशचा अभ्यास करतोय, पण जर लँग्वेज शब्द आला तर द वापरावा लागेल. म्हणजे वी आर स्टडिंग द इंग्लिश लँग्वेज, तर तेव्हा तुम्ही द वापरायचं. लँग्वेज शब्द आला तर द वापरायचा, नाही तर फक्त भाषेचं नाव आलं तर आय लाईक मराठी, बरं, आर्टिकल नाही वापरायचं. मराठी इज माय मदर टंग, द मराठी नाही, पण आय एम स्टडिंग द मराठी लँग्वेज. लँग्वेज शब्द आला तर द वापरायचं, अदरवाईज भाषांच्या नामापूर्वी आर्टिकल वापरायचं नाही. कळतंय? दिवसाचं नाव आहे, महिना आहे, वार आहे, तर डे अँड मंथ आहे, तर यांच्या नावावर आर्टिकल वापरायचं नाही. म्हणजे कसं, आय मेट हिम इन डॅश डॅश एप्रिल, एन एप्रिल, द एप्रिल, काहीच नाही वापरायचं. शी विल कम ऑन संडे, संडे, मंडे, जानेवारी, फेब्रुवारी, महिन्यांची नावं, आठवड्याच्या दिवसांची नावं, आर्टिकल वापरायचं नाही. शेवटचे दोन नियम बघा. आर्टिकल कुठे नाही वापरत, तर होम या शब्दापूर्वी, स्वतःचं घर अशा अर्थाने असल्यामुळे नाही वापरत. ही इज ॲट होम, गो टू होम, घरी जा, म्हणजे जे राहतं घर आहे अशा अर्थाने. दे वेंट होम नाही वापरायचं. आजारांच्या नामापूर्वी पण आर्टिकल नाही वापरत. हे दोन अपवाद आहे जिथे द वापरला आहे. अदरवाईज दुसरा कुठलाही आजार असेल तर आर्टिकल नाही वापरत. डायबिटीस, कॅन्सर, मलेरिया, आर्टिकल नाही वापरायचं. उदाहरणार्थ डॅश डॅश बघा, मलेरिया इज नॉट अ डेंजरस डिसीज. चला, आता मलेरिया हा डिसीज आहे, एक रोगाचं नाव आहे, तर आर्टिकल नाही वापरायचं. पण द मम्स किंवा मिझिल्स हे दोन आजारांची नावं आले तर द वापरायचं. अपवाद, लहरीपणा आहे हा भाषेचा, असंच का, याचं कारण नाही सांगता येणार. इथं अनेक वचन आहे, वा यस आहे, मग इथं पण तर यस आहे. डायबिटीसला, डायबिटीसला नाही आहे, मम्सला आहे. मम्स म्हणजे काय? गलगंड, गळ्याचा आजार. ठीक आहे. मिझिल्स म्हणजे गोवर किंवा कांजण्यांचा आजार, यांना द वापरायचा. ह्या दोघांना फक्त आजारांना. ठीक आहे. बाकीच्यांना मात्र आर्टिकल वापरायचं नाही. आय एम सफरिंग फ्रॉम द कॅन्सर, काहीच नाही, आय एम सफरिंग फ्रॉम कॅन्सर, जे असेल अशा पद्धतीचं तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. ठीक आहे. साधारणपणे इथे आर्टिकल्सचे नियम संपलेत. आता आयोग कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतं त्याची आता आपण या ठिकाणी
प्रॅक्टिस करूया. आयोग तुम्हाला नेहमी प्रश्न विचारणार, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर आर्टिकल्स. पर्याय नेहमी येणार आहे अँड द आणि नो आर्टिकल. सांगा बरं. आय वेंट टू डॅश डॅश हॉस्पिटल. बघा ते जागेचं नाव आहे आणि टू सी माय अंकल. हे जागेचं नाव आहे आणि इथे काकाला भेटायला गेलो. आता हॉस्पिटल तर इलाज करायची जागा आहे, उद्देशाच्या व्यतिरिक्त झालं. आठवा नियम काय आहे, उद्देशाच्या व्यतिरिक्त झालं तर द वापरायचं आहे आणि त्याच कारणाकरता झालं तर नो आर्टिकल. आठवतोय नियम? जर आठवत नसेल तर व्हिडिओ बॅकवर्ड करून तिथे पाहून घ्यायचा. हे नियम कुठे मी तुम्हाला लक्षात आणून दिलेले आहे. तर काय पाहिजे आपल्याला? द. ठीक आहे, पुढे पहा. आता 3 वाक्य आहे पुढे. तुम्ही वही पेन समोर ठेवली असेल. मी तुम्हाला सांगितलं आहे की वर्गासारखा तुम्हाला इथं फील पाहिजे. तुम्ही 4 नंबरचं, 2 नंबरचं, 1 नंबरचं जे काही पर्याय असेल ते बाजूला लिहा, विचार करा त्याच्यावर आणि मी काय सांगतो ते बघा आणि का चुकतं आहे ते पण लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हे जास्त काळ लक्षात राहील. ठीक आहे, चला 1 मिनटं विचार करा त्याच्यावर आणि उत्तर द्या. ठीक आहे, चला विद्यार्थ्यांनो, विचार केला असेल तुम्ही. आता बघा, व्हॉट टाईम डू यू हॅव लंच. आता लंच बघा जेवणाचं नाव आहे. याच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह वगैरे काहीच नाही, सामान्य अर्थाने जेवणाचं नाव आहे, सामान्य अर्थाने आर्टिकल वापरत नाही. नो आर्टिकलचा पर्याय तुम्हाला घ्यायचा आहे. घेतला असेल तुम्ही. 9th चॅप्टर बघा. 9th ही क्रमवाचक संख्या आहे. क्रमवाचक संख्येच्या पुढे जर नाऊन येत असेल तर आपल्याला द वापरण्याचा नियम आहे. आपलं उत्तर द अपेक्षित आहे. कॉपर इज युजफुल. युजफुलचा उच्चार य आहे. यूचा उच्चार जर यूज होत असेल तर आपण वापरतो, ते वापरायचं. कॉपर अगोदर जर काही आपल्याला जागा असते तर हे एक मटेरियल नाऊन झालं असतं, ते तर नो आर्टिकल आलं असतं. इथे मात्र आपल्याला मेटल करता आपल्याला वापरता येईल. ठीक आहे, पुढचे काही वाक्य बघा आता. तर हे 3 वाक्य लक्षात घ्या ज्याच्यामध्ये इथे डबल फिलर आहे. बघा इथे डबल फिलर म्हणजे तुम्हाला 2 पर्यायामधून निवडायचं. असं पण तुम्हाला आयोग विचारू शकतं. पाहिल्याबरोबर तुमच्या काही गोष्टी लक्षात येत आहे, वाटतंय की आपल्याला परीक्षेला जमेल. आहे नक्कीच जमेल. अभ्यास चांगला झाला असेल तर तुम्हाला नक्कीच जमेल. बघा गंगा, काही नदीचं नाव आहे, दिलंय तिथे धडधडीत गंगा. नदीचं नाव असेल तर आपण द वापरतो. सुरुवातीला द असलेला पर्याय घ्यायचा. इथं आहे हे घ्यायचं नाही. हा द चालेल, हा चालेल, तर नो आर्टिकल म्हणतो. मग हा पण नाही पर्याय चालणार. काय करायचं आपल्याला? 2 पैकी एक जो आहे तो जे असेल ते इलिमिनेट करायचं. इज अ सॅक्रेड रिव्हर. सॅक्रेड म्हणजे पवित्र. अ रिव्हर, अ सॅक्रेड रिव्हर म्हणजे आपल्याला द आणि अचा पर्याय घ्यायचा. हे नाही चालणार. पर्याय क्रमांक 3 पर्याय आपल्याला घ्यायचा होता. द सन म्हणूया आपण, कारण जगातली एकमेव वस्तू ग्रह ताऱ्याचं नाव आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. दिशेचं नाव आहे. द पर्याय पाहिजे. ठीक आहे, 1 नंबरचा पर्यायाला तुम्ही परीक्षेला गोल केला पाहिजे. नेक्स्ट, ॲडव्हर्टिजमेंट. शूड लगेच भरव आलेली आहे. जाहिरातीबद्दल कुठली माहिती दिलेली नाही आहे. तर एखादी जाहिरात ही फार जास्त, एखादी ॲन ॲडव्हर्टिजमेंट पर्याय आपल्याला योग्य आहे केला असेल. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघा. आता काही नियम लक्षात येत आहे का? रिकॉल होत आहे का? करा प्रयत्न. बघा क्रिकेट खेळाचं नाव आहे. बघा खेळाच्या नावानंतर लगेच भर आलेली, काहीच अतिरिक्त माहिती दिलेली नाही. खेळांच्या नावापूर्वी आपण आर्टिकल वापरत नाहीत. पर्याय क्रमांक 4 घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढे बघा. अहमदनगर सिटीचं नाव आहे, गावाचं नाव आहे, विशेष नाव आहे. विशेष नाव असेल आणि 2 जणांची तुलना केलेली नाही, नो आर्टिकल. सेम उत्तर इथे पण. मॅन बघा, मॅन इज अ रॅशनल ॲनिमल म्हटलं आहे. इज अ रॅशनल ॲनिमल आणि मॅनचा उपयोग हा युनिव्हर्सल अर्थाने केला गेला आहे, मनुष्य असा अर्थाने केला आहे. त्याला नो आर्टिकल घ्यायचं. म्हणजे पहिले नो आर्टिकल आणि नंतर असा पर्याय घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक 4 जो परीक्षेला गोल करायचा. नेक्स्ट, आता बघा पुढच्या याच्यात काय दिसतंय? यू हॅव डन एक्सलंट जॉब. यू हॅव डन ॲन एक्सलंट जॉब. काय करायचं इथे? ॲन एक्सलंट जॉब. ॲन एक्सलंट, एक जॉबबद्दल आपल्याला हा शब्द वापरायचा आणि हे त्याच्याबद्दलचा ॲडजेक्टिव्ह वापरला. यू आर फुल, अ फुल. फुल हे नाऊन आहे
आणि फुलिश हे ॲडजेक्टिव्ह आहे. यू आर अ फुल, एक मूर्ख माणूस आहे अशा अर्थाने टू से धिस, अपर्याय घ्यायचा आहे 1 नंबर. रीड्स बायबल, बायबल हे पवित्र पुस्तक आहे. पवित्र पुस्तकांच्या महाकाव्यांच्या अगोदर द आर्टिकल वापरतात, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने हा तुम्हाला घ्यायचा आहे. नेक्स्ट पहा बरं आता, हे असं ऐकलं का बघा तुम्ही, डॅश डॅश मोर दे वर्क, डॅश डॅश मोर दे अर्न. म्हणजे ही जेवढी तुम्ही गोष्ट करता तेवढी ही गोष्ट होते. काय वाटतं? द बरोबर आहे. दोघी ठिकाणी तुम्हाला द घ्यायचं आहे. द मोर दे वर्क, द मोर दे गेट मनी, द मोर यू स्टडी, द मोर यू गेट गुड मार्क्स. ओके, द मोर अशा प्रकारची ती एक रचना आहे. काऊ बघा, इज अ युजफुल ॲनिमल. काऊ प्राण्यांच्या नावाचा संपूर्ण जातीसाठी उल्लेख झाल्यास, जसं डॉगचं कॅमलचं उदाहरण पाहिलं होतं तसं या ठिकाणी काऊ आहे, आपल्याला द वापरायचं, द डॉग. आणि माणसाचा संपूर्ण जातीसाठी उल्लेख झाला तर नो आर्टिकल. प्राण्यांचा संपूर्ण जातीसाठी उल्लेख झाला तर द. वेगळं वेगळं आहे, लक्षात ठेवायचं. इथे द पर्याय घ्यायला लागेल 3. ही इज क्रमवाचक संख्या आहे. 9 चॅप्टर पाहिलं तर सेकंड, फर्स्ट हे काय क्रमवाचक संख्यानंतर पुढे नाऊन आलं तर द आर्टिकल वापरतात, द पाहिजे. तर शर्मा बघा, एस पी बद्दल काहीच पुढे दिलेलं नाही, NSP. पण पुढच्याच वाक्यात बघा आता, बघा मिस्टर शर्मा इज डॅश डॅश SP ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. म्हणजे एका पर्टिक्युलर जिल्ह्याच्या SP बद्दल बोललं जात आहे, म्हणून त्याबद्दल अधिक माहिती निश्चित केलं गेलेलं आहे. इथे द लक्षात ठेवा. दिस इज रिअली अँड घ्यायला लागेल एन्चॅन्टिंग स्टोरी, एन्चॅन्टिंग स्टोरी आकर्षक चित्तवेधक, बरोबर, एन घ्यायला लागेल. इंडिया देशाचं नाव आहे बघा, नो आर्टिकल. वन ऑफ द बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे, द बेस्ट, नो आर्टिकल आणि द असलेला पर्याय घ्यायला लागेल, पर्याय क्रमांक 3. तर बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे वाक्य या ठिकाणी घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आर्टिकल्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे. काही नियम जे थोडेसे फसवे होते किंवा जे मुद्दाम लक्षात ठेवण्यासारखे ते जे मी तुम्हाला ठासून सांगितले, पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही बघून त्या गोष्टी क्लिअर करा. आर्टिकल संबंधित या ठिकाणी सगळे वाक्य पण आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल करून त्या सगळ्या गोष्टी कव्हर करू शकताय किंवा टेलिग्राम चॅनलला तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकताय. ठीक आहे.